5 प्रकारामध्ये ती प्रकट होत असते. एक म्हणजे आकलन शक्ती. आपल्याला सगळ्या गोष्टींचं आकलन जेव्हा होणार त्याला काय म्हणतात बघा, लहान बालक जन्माला आली का 10 प्रश्न बोलायला लागले, त्यांचे बोबडे सुरू होतात. आई हे काय आहे, आई ते काय आहे, आई ह्याला काय म्हणतात, आणि त्याला काय म्हणतात. आणि मग आम्ही काय करतो, त्यांच्या हातामध्ये छोटासा मोबाईल देऊन टाकतो. पूर्वी असं काही साधन नव्हतं, त्यामुळे आपल्या आया उत्तर देत बसायच्या, बडबड बडबड करत बसायच्या. पण आज आयाला वेळ नाही, आज बाबांना वेळ नाही, आजीला वेळ नाही, आजोबांना वेळ नाही. आजोबांना जायचे आजी आजोबा गार्डन मध्ये, आजीला बघायचे सिरियल, आई आमची कामाला गेली आहे, बाबा आमची कामाला गेली आहे. कोणता प्रश्न विचारणार कोण. मग पोरांच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आमच्या भगवंतांनी आमच्या शास्त्रज्ञांच्या रूपामध्ये येऊन इतकं तंत्रज्ञान विकास केला की मुलाच्या हातामध्ये मोबाईल दिला की आमचं हे बाळ ब्रह्मज्ञानी व्हायला लागलं. आता हे ब्रह्मज्ञान त्यांना कुठे घेऊन जाईल हे मात्र सांगू शकत नाही, कारण आम्हाला फक्त इतकंच माहित आहे की जर मुक्ती हवी असेल तर ज्ञान हवं असतं, ज्ञान हवं असेल तर आकलन शक्ती हवी असते, आकलन शक्ती हवी असेल तर त्यासाठी भगवतीच्या सरस्वती स्वरूपाची कृपा आपल्याला व्हावी लागते. म्हणून सरस्वतीच्या स्वरूपात, ज्ञानाच्या स्वरूपात चारी वेदांना हातात घेऊन ही भगवती हातामध्ये विना घेऊन त्या ठिकाणी ओमचा जागर करत करत त्या ठिकाणी काय करत असते, सतत ज्ञानाचा प्रचार करत असते. दुसरं आईचं कार्य म्हणजे तेजाचं, उत्पत्तीचं, ब्रह्मदेवांना सहकार्य करण्याचं. असं म्हणतात की हे विश्व निर्माण करण्यामागे जो ओंकार नाद सतत 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 प्रणव रूपाने विनादत असतो तो म्हणजे ओम. या अ असणाऱ्या ओम मधून या संपूर्ण ब्रह्मांडाची रचना या ब्रह्मदेवाने केली. आणि आपल्या शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलेलं की ज्या वेळेला ते अवकाशामध्ये जातात त्या वेळेला हा विशेष नाद त्यांना ऐकू येतो. म्हणजे हा नाद काय आहे, सतत निनादच असतो. तर अशी ही भगवती ज्या वेळेला उत्पत्तीचं काम करत असते, ब्रह्मदेवांना ज्ञान देण्याचं काम करत असते, तेजाच्या स्वरूपामध्ये ती त्यांच्या ठिकाणी विराजत असते, त्यावेळेला ती होते गायत्री. तिसरी आहे महालक्ष्मी. आम्ही बाकी कोणत्या देवीची पूजा अर्चना केली नाही तरी चालतं, पण आम्ही महालक्ष्मीला मात्र पण नाही, वेळात वेळ काढून आम्ही लक्ष्मी पूजन करतो. कारण आम्हाला काय हवी आहे, लक्ष्मी. आमच्या बुवांनी त्या दिवशी खूप छान उदाहरण दिलं. नामस्मरण करताना काय करायचं, इकडचे तिकडचे विचार करायचे नाही, काय नाही, वगैरे वगैरे खूप सांगतात आम्हाला. पण नेमकं काय करायचं तर ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये पैशांचं बंडल दिलं आणि मोजायला सांगितलं तर किती एकाग्रपणे आपण ते पैसे मोजू, त्या एकाग्रतेने आपण नामस्मरण करायचं. असे आपल्याला बुवानी छान उदाहरण दिलं. खरंच कमाल आहे ते उदाहरण, इतकं समर्पक आहे की ही एकाग्रता आपल्या जर नामस्मरणामध्ये आली ना तर भगवतीच्या नामस्मरणासाठी आम्हाला 108 माळा जपण्याची आवश्यकता नाहीये. एकदाच हृदयपूर्वक आमचं इंद्रिय, आमचे मन, बुद्धी सगळ्यांना एकाग्र करून जर आपण त्या भगवतीचा नामाचा उच्चार केला ना तर इतक्या माळा जपण्याचंही कारण नाही. पुढे ही महालक्ष्मी आपलं समृद्ध धनलक्ष्मी, बरोबर, धन देणारी, सगळ्या प्रकारची समृद्धी देणारी ती ही आमची महालक्ष्मी चावते. आणि जेव्हा ही एखाद्या शत्रूचा संहार करण्यासाठी अवतारित होते त्यावेळेला ती दुर्गेच्या स्वरूपामध्ये अवतारित होते. आणि पाचवी म्हणजे परमानंदाची शक्ती. अत्यंत आनंदामध्ये भगवतीचं रूपच असे राधाराणीचं की तिच्याकडे पाहिलं सुंदर बघा शृंगार केलेले. कधी तुम्ही पाहिले का, या जसं सीता माता आपल्याला वैरागी अवस्थामध्ये दिसते तेव्हा ती वनवासामध्ये होती, पण राधेचं कधी तुम्ही रूप असं पाहिलंय का की अंगावर एकही दागिना नाही, कसले तरी कपडे घातले, कसले तरी वस्त्र घातले. राधा आणि कृष्ण या दोघांचं रूपच इतकं मनोहक आहे, इतकं समृद्ध आहे, इतका आनंदामध्ये त्यांचं सगळ्या क्रीडा चालतात. हे त्याला म्हणतात आपण आनंदाचा आनंद परमानंद, तो परमानंद यांच्या मुखावर असतो असं हे राधेच असतो. मग ज्या वेळेला आपली ज्ञानाच्या मार्गातून प्रगती होते, आपण त्या मुक्तीपर्यंत पोहोचतो, ज्या वेळेला
ब्रह्मज्ञान झालं. ब्रह्मज्ञान झालं म्हणजे काय? आपल्याकडे असणाऱ्या ह्या जीवाची जी शक्ती आहे ती कोण आहे? शिव आहे. भारतात शिवाशी संगम झाला. जसं तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल शोधावया गेलो आणि विठ्ठलशी होऊन निघालो. अरे आयुष्यभर विठ्ठल 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 करत राहिलो, शोध घेतला कसा हा विठ्ठल. पण ज्या वेळेला विठ्ठल कसा आहे हे बघायला गेलो तेव्हा समोर कोण दिसलं? साक्षात तुकाराम दिसला. अनुरणी या तोकडा तुका आकाशाला, रेणुकामध्ये सुद्धा तुका आहे आणि आकाशा एवढा आकाशापेक्षाही कितीतरी आसमंतामध्ये त्याला फवारा म्हणतो आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये. इतका प्रकाश त्या ठिकाणी आसमंतामध्ये दिलाय. तोच तुका आहे, तोच विठ्ठल आहे. म्हणजे हे आपलं जीवाच्या ठिकाणी असणारं तत्व, तीच भक्ती आहे. म्हणून तुम्ही बघा ना, आता साधी आपली गृहिणी म्हणून आपली कामं किती आहेत. आपल्या घरामध्ये आपण आपल्या मुलाबाळांना शिकवतो की नाही? हात जोडून त्यांना ज्ञान देतो, विद्या शिकवतो. म्हणजे हीच गृहिणी त्यावेळेस सरस्वती म्हणून काम करते. पगार झाला की नवरा भरलेलं पाकीट आपल्या पत्नीच्या हातात आणून देतो आणि जो देतो त्याच्याच संपूर्ण प्रपंचामध्ये कधी याची कमी होत नाही. आजकाल बरेच लबाड लोक आहेत की पहिलं पाकीट हातामध्ये मिळाल्याबरोबर काही रक्कम आपल्या आनंदासाठी बाजूला काढून ठेवायची, मग उरलेलं पाकीट आणून द्यायचं आणि ती मग बिचारी आपला महिना कसा तरी कचरीमध्ये काढते. पण ज्यांनी म्हणून आपल्या पत्नीला लक्ष्मी मांडणं आणि भरलेलं पाकीट तिच्या हाती ठेवलं ना, त्याच्या प्रपंचामध्ये कमी म्हणून कधी आलेली नाही. म्हणजे हीच गृहिणी होते महालक्ष्मी. जेव्हा जेव्हा ती उत्पत्तीच्या कामामध्ये संतान निर्मिती करते त्यावेळेला तीच होते ब्रह्मा आणि तीच होते गायत्री. आणि ज्या वेळेला आपल्या कुटुंबावर काही संकट येतं, आपल्या मुलाबाळांवर, आपल्या पतीवर, कुणावरही संकट येतं, त्या वेळेला पत्राला आपल्या कमरेला खोचून हातामध्ये शस्त्र घेऊन ती उभी राहतात. ती शस्त्र कोणती मी काही सांगत नाही. आमच्या महिलांकडे भरपूर शस्त्र. माझ्या वर्गामध्ये मुलं येतात शिकण्यासाठी. मुलांना विचारते मुद्दा, आई कशाने फटके देते? मुलं सांगतात जे हातात असेल त्याने फटके देते. आई केस विंचरते असेल तर हातातला कंगवा फेकून मारते. आई गोळ्या करते तर लाटणं फेकून मारते. त्यामुळे आईच्या ठिकाणी किती शस्त्र आहेत याची गणना करू शकत नाही. जे म्हणून हातामध्ये लागणार आहे त्याचा वापर शस्त्रासारखा होतो. म्हणून आमची देवी हरिपूजा दशपूजा केला, तिच्याकडे ही सारी शस्त्र आहेत जी इतर देतात. तर जेव्हा ती अशा प्रकारे दुर्गा बनून आपल्या कुटुंबाचं रक्षण करते तेव्हा ती दुर्गा शक्ती असते. आणि ज्या वेळेला आपल्या कुटुंबाला छान असं खमंग गरमागरम जेवण करून वाढते तेव्हा अन्नपूर्णा होते. आणि तो तृप्तीचा ढेकर ज्या वेळेला देतो, प्रत्येक कुटुंबाचं बाळ म्हणा किंवा वडील म्हणा किंवा नवरा म्हणा, पती म्हणा, सासू सासरे जेव्हा तृप्त होतात, वा आज काय सुंदर जेवण बनवलं, वा आज हा कार्यक्रम किती सुंदर सोहळा पार पडला, हे जे सगळं व्यवस्थापन ती अगदी व्यवस्थित करते, त्यावेळेला सगळ्यांना परमानंद देणारी हीच राधा राणी होते. मग मला सांगा, आपली गृहिणी या भगवतीपेक्षा काही कुठे तरी कमी आहे का? मग कमी राहिली कुठे? का आमच्या गृहिणीला तिथपर्यंत पोहोचता आलेलं नाही? का आमच्या गृहिणीला त्या ठिकाणी जगदंबेच्या त्या सगळ्या शक्ती मिळत नाही? मग आपल्याला शोधायचं. मग काय शोधायचंय? एकच स्त्रीचं चुकतं. वारंवार स्त्रियांना म्हटलं जातं की बायकांच्या पोटात काही राहतं. आता खरं बघायला गेलं तर काळ इतका बदललेला आहे की बायकांपेक्षा पुरुषांच्याच पोटात काही राहतं. बायका इतकं काही लपवून ठेवतात. तुम्ही डबे मोडून बघा, तांदळाच्या डब्यामध्ये 10 नोटा, गव्हाच्या डब्यामध्ये 10 नोटा, इकडे 10 नोटा, खूप काही लपवता येतं स्त्रियांना. आणि दिवस बदलले त्याप्रमाणे काय झालेले आहे, ही वचनं सुद्धा बदललेली आहेत. मग या स्त्रियांनी काय करायचं तर आपल्या तोंडाची बडबड ही योग्य ठिकाणी करायची. एक सुंदर असं उदाहरण म्हणजे कर्कशा नारी असं एक स्त्रियांच्या मागे विशेषण लावतात. बरेचसे जवळजवळ 90% पुरुषांच्या तोंडून मी ऐकलेले आहे. आमची नाही, आम्ही काय करतो, घरी जेव्हा जातो तेव्हा हो 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 ऐकलं का, हो ऐकलं का, हो हे करा, हो काही ऐकत नाही पण हो हो करतात. का तर एकच ब्रीद
मागची बायको उभीच वाचाळ बडबड होती. मग आता बायकोनी काय करायचं, स्त्रियांनी काय करायचं, आपल्या शक्तीला सात्विक ठिकाणी वळवायचं असेल ना तर तीच बडबड करायची जी आपल्या उद्धारासाठी काढली. 3 प्रकारची लोक असतात. एक उच्च स्तरामध्ये राहणारी लोक असतात ना, ही काय दैवी गोष्टींबद्दल बोलत असतात. आम्ही प्रवचनाला गेलो, आम्ही या गोष्टी ऐकल्या, आम्ही असं भगवंताने असं सांगितलंय, अमुक सांगितलंय, तमुक सांगितलंय, म्हणजे फक्त त्याच बाबतीत. मध्यम स्तरावरची जी माणसं, आता ती माणसंच म्हणते कारण हा मुद्दा फक्त महिलांपुरताच मर्यादित नाही, पुरुषांसाठी. मध्यम स्तरावरची जी माणसं आहेत ना, ती प्रपंचाच्याही गोष्टी करतात. तुझ्या सासूने काय केलं, तुझ्या सुनेने काय केलं, तुमचा जावई काय करतो, आज असंच आहे तसंच आहे, हे करूया. त्याच्यात बरोबर भगवंताचं पण गुणगान करत असतो. अमुक एका कार्यक्रमाला गेलो होतो, अमुक कीर्तनकार भेटले, छान कीर्तन केलं वगैरे वगैरे. म्हणजे दोन्ही गप्पा होतात, अध्यात्माच्या पण होतात आणि प्रपंचाच्या सुद्धा होतात. आणि अत्यंत खालच्या स्तरावर असणारे लोक फक्त आणि फक्त इंद्रिय गोचर, आपल्या इंद्रियांना सुख देणाऱ्या गप्पा चाललेल्या असतात. फक्त प्रपंचातल्या गोष्टी. आसक्ती इतकी असते की वैराग्य विवेक आयुष्यामध्ये अजिबात सापडत नाही. मग आपण प्रपंची आहोत, आपली प्रगती आपल्याला त्या स्तरावर न्यायची. प्रपंचिक लोकांना खूप जबाबदाऱ्या आहेत, कारण त्यांना 3 स्तर सांभाळावे लागतात. एक तर आपल्या पोटी असणारी मुलं, त्यांची जबाबदारी, त्यांना लहानाचं मोठं करायचे, त्यांचं पालन पोषण करायचे, त्यांना शिक्षण द्यायचे, लहानाचं मोठं करायचे, संस्कार करायचे, सगळी जबाबदारी या लहान वर्गाची येते. मोठ्यांचं आई वडील आहेत, वृद्ध झालेले आहेत, वयस्कर झालेले आहेत, त्यांचं आजारपण सांभाळायचे, त्यांची कामं सांभाळायची. त्याच्याच बरोबर सगळे सण सोहळे, सगळ्या गोष्टी, कोणाचं लग्न आहे, कोणाचं वाच आहे, कोणाचं काय आहे, कोणाचं काय आहे, पुढे आजारी पडलाय, ते हॉस्पिटलला भेटायचं. या सगळ्या जबाबदाऱ्या, त्या सगळ्या बरोबर सगळ्यांच्या पोषणाचं काम त्या पुरुषावर येत असतं आणि सगळ्यांना सांभाळण्याचं काम त्या स्त्रीवर असतं. म्हणजे ही जबाबदारी फार मोठी आहे. मग या जबाबदारीसाठी शक्ती असणं. अहो, वैरागी माणसाला कसलं आहे सांगा, त्याला फक्त आपल्या इंद्रियावर काय करायचंय, निरासक्त व्हायचं, आसक्ती काढून टाकायची, पाच घरी जाऊन भिक्षा मागायची, पदरात पडलं तर खायचंय, नाहीतर उपाशी राहायचे. पण प्रापंचिक माणसाच्या पाठीमागे खूप कष्ट आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या फार मोठ्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना लागणारी शक्ती दिसते. आज घरातून पहाटे आमचा पुरुष निघतो, नवे नवे आमच्या स्त्रिया सुद्धा त्याच्याच बरोबर निघतात आणि 8 तासाची नोकरी, 6 तासाचा प्रवास, राहतो आहे अंधेरीला आणि नोकरी करतो आहे पनवेल. इतका मोठा प्रवास करून यायचं, थकलेल्या त्या अवस्थेमध्ये पुन्हा काहीतरी पोटामध्ये तुरुंगात ढकलण्यासाठी जेवण म्हणा, घरची उरपूर पाहायची, सगळं काही सांभाळायचं. डोळ्याला डोळा लागत नाही तोपर्यंत सकाळी अलाराम वाजतो, पुन्हा उठायचं, तीच रोजची गाडी. मला सांगा, कुठून करणार आम्ही राम राम आणि कुठून म्हणणार ओढून कशी. मग अशा ठिकाणी आपली ही शक्ती सारखी क्रियारत ठेवायची असेल ना, तर मग काय करायचं, तर आपण आपलं स्तर बदलायचं. आपल्याला त्या वाचाळ लोकांमध्ये जाऊन अजिबात बसायचं नाहीये. आपल्याला जसं 70 पावलं मला भवानी आई एकटीच ठेवू, मला एकटीलाच ठेवू. मग एकटं राहायचं म्हणजे काय, तर या सगळ्या बडबड्या लोकांपासून लांब राहायचं. फार फार हातामध्ये माळ घ्या, म्हणजे हा नाम जपतोय म्हणून आपल्याबरोबर बोलायला, गप्पा मारायला येणार नाही. कारण लोकांना जर म्हटलं ना, नाही तुमच्या बरोबर मला या गप्पा मारायच्या नाहीये, मी आता ठरवले, मी फक्त भगवंताच्याच गोष्टी करतो, मग तुमची काय होणार, नाव तुमचं तिरस्कार होणार, तुमच्याबद्दल लोकांना मत्सर वाटतं, ईर्ष्या. हातामध्ये माळ ठेवली किंवा एखादा आता तर खूप छान मशीन आलेले आहेत, पोटामध्ये अडकवायचे, नामस्मरण करत असायचं, मुखाट्याने समोरचा माणूस गप्प बसतो, बाबा हा भगवंताचं नाम घेतोय, आपल्याला काही त्याला अडथळा आणायचं नाहीये, डिस्टर्ब करायचं नाही. तर अशा प्रकारे आपल्याला आपली प्रगती करता आली पाहिजे आणि त्या प्रगतीसाठी आपल्याला आपल्या वाणीला योग्य ठिकाणी वळवता आलं पाहिजे. कारण सरस्वतीचा निवासच काय आहे, ही जीभ आहे. त्या जिभेवरच ती विसावते आणि या जिभेच्या मार्फतच ती काय करत असते, आपल्याला भगवंतापर्यंत, त्या भगवतीपर्यंत पोहोचवत असते. मग याच्यासाठी काय करायचं, सतत नामस्मरण करत असते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्याला द्यायची कर्माची साथ.
कर्म आपण सोडू शकत नाही. मग त्या कर्मांना काय करायचंय? भगवंताला अर्पण करायचं. कारण करत असताना आपल्याकडून कळत नकळत किती पापं घडतात. साधं जेवण बनवायचं म्हटलं तर 5 प्रकारची पापं घडत असतात. तळण तळतो, मिक्सर लावतो, बरोबर की नाही, पाणी उकळवतो, शिजवतो, तव्यावर भाकरी शेकतो, चपाती शेकतो. कितीतरी सूक्ष्म न दिसणारे काय प्राणी त्या ठिकाणी मागे जात असतात. म्हणजे कळत नकळत रस्त्याने चालताना सुद्धा पायाखाली कितीतरी सूक्ष्म जीव चिरडले जातात. आम्हाला दिसतायत का? ते कळत नकळत किती हत्या आपण करतोय. मग याचं भुगतान करावंच लागतं. तुम्हाला दिसत नाहीये पण तुमच्याकडनं हे पाप घडते. मनामध्ये किती वेळा तरी समोर आपण बघतोय, अहो किती हो तुम्ही छान बोलता, जरा वळल्यानंतर तशीच केली. म्हणजे तुमचं मन एक बोलतंय, तुमची वाणी एक बोलते. हे मनातला येणारा कोण आहे? भगवंत. कर्म घडलं, पाप घडलं, मग मनाला, वाणीला, आपल्या इंद्रियांना, आपल्या विचारांना सगळ्यांना काय करायचंय? कर्मांना सगळ्या भगवंताला अर्पण करायचंय. आणि भगवंत बघतोय हा विचार करून ते कर्म करायचे. ज्या वेळेला ही सुधारणा होईल ना, त्यावेळेला आपल्यातल्या सगळ्या शक्ती आपोआप जागृत व्हायला सुरुवात होईल. आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने भगवतीची कृपा आपल्यावर व्हायला सुरुवात होईल, हे लक्षात घ्यायचं. आणि अशा प्रकारे आज आपण आपला सहभाग इथे भगवतीचं थोडंसं गुणगान गाऊया, भगवंताचं नामस्मरण करूया. श्रीकृष्णाचं या ठिकाणी आपण म्हणणार, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला Hare Hare